की मिरजकर तिकटीला सुद्धा भाषणाला आलात, ते थेट पाईपलाईनचं पाणी पिऊनच तुम्ही आला होतात, हे त्यांना त्या ठिकाणी आम्ही सांगितलं. म्हणजे आज विरोधक हे फक्त काहीतरी बोलायचं म्हणून बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. ऋतू म्हणला तसं सकाळ दुपार संध्याकाळ बंटी पाटील असा आणि बंटी पाटील तसा, हा त्यांचा प्रयत्न या ठिकाणी आहे. मी आईला गमतीनं म्हणलं ह्यांना बारशाला बोललेलं असतंच बरं झालं असतं, पाळणं असतानाच नाव घेतलं असतं, माझं आता सारखं नाव घेतात. म्हणजे अशी परिस्थिती आहे की त्यांना सकाळ संध्याकाळ मी दिसतोय. मी काय सांगतोय, कोल्हापूरचं चांगलं कसं करणार, कोल्हापूरला विकासाची दिशा कशी देणार, कोल्हापूरचं भलं कसं करणार, तुमच्या अडचणी कशा सोडवणार, हे मात्र बंटी पाटील असा बंटी पाटील तसा हे या ठिकाणी सांगतात. आज या कोल्हापूरच्या महापालिकेमध्ये सकपाळ साहेब तुम्ही या ठिकाणी आलात, परत थोरात साहेब या ठिकाणी आले. आदरणीय शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे ताकदीनं ही निवडणूक या ठिकाणी लढवतोय. महायुतीमध्ये आज 2 मंत्री एका बाजूला आहेत, 10 आमदार त्यांचे एका बाजूला आहेत. ते कमी पडले का काय म्हणून उपमुख्यमंत्री आले, आज मुख्यमंत्री आले. म्हणजे आज एवढी धास्ती कोल्हापूरकरांची त्यांना आहे की त्यांना या ठिकाणी यावं लागलं, त्यांना यावं लागलं. एवढी धास्ती त्यांना कोल्हापूरकरांची या ठिकाणी आहे. मला लोकांना लाईव्ह चालू आहे आता, मला लोकांना सांगायचं आहे की या ठिकाणी भाजपच्या जिल्ह्यातल्या नेत्यांवर लोकांचा कुणाचा विश्वास नाही. मुख्यमंत्री आले उपमुख्यमंत्री आले तर थोडीफार मतं पडतात का, हा प्रयत्न त्यांचा चालू. या जिल्ह्यातल्या महायुतीच्या नेत्यात कुणाला धमक नाही. जी बंटी पाटलामध्ये धमक आहे शब्द देण्याची आणि पूर्ण करण्याची, ती यांच्या कुणामध्ये या ठिकाणी नाही.